आपल्या येथे म्हणजे बोधिपथ बुद्धविहार या ठिकाणी सतत 3 महिन्यापर्यंत जुलै महिन्यापासून आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन चालू केलेलं होतं आणि बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं वाचन हे सर्व आपण वाचलेलं आहे, बघितलेलं आहे, समजून घेतलेलं आहे आणि या ग्रंथाचं वाचन हे आपण वाचनाचे सर्व दिवसाचे सर्व भाग आपण यूट्यूबवर सुद्धा टाकलेले आहे। त्यामुळं आपल्या कोणाला जर हे भाग बघायचे असतील तर आपण यूट्यूब चॅनलवरती जाऊन एक एक भाग बघू शकता आणि भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे काय आहे हे समजून घेऊ शकता। आज या ठिकाणी जे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ आहे तो सर्व संपलेला आहे, संपला होता। त्यामुळं आज या ठिकाणी आपण यानंतर जे काही मिलिंद प्रश्न नावाचं जे काही पुस्तक आहे तर याचं आपण वाचन चालू करणार आहोत। या मिलिंद प्रश्न या पुस्तकामध्ये एकूण 262 प्रश्नाचा पूर्ण याचा संच आहे। याच्यामध्ये एकूण हे मिलिंद प्रश्न जे आहे ते एकूण 304 प्रश्नाचं होतं, परंतु यामधले 42 प्रश्न हे तेवढे महत्त्वाचे नसल्या कारणानं यामधून काढून टाकलेले आहेत आणि आता 262 प्रश्न यामध्ये सध्या आहेत आणि या 262 प्रश्न जे आहे यांचं वर्गीकरण करून याच्यामध्ये 6 खंड बनवलेले असून त्या 6 खंडामध्ये एकूण 22 प्रकरणाचा विस्तार करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे जे काही विस्तार आहे या विस्तारामध्ये सर्व मिलिंद राजा आणि नागसेन भंते नागसेन यांची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या पुस्तकामधून नेमकं आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे किंवा काय खरे आहे किंवा काय खोटे आहे हे आपल्याला समजेल आणि या अर्थासाठी जे काही हे मिलिंद प्रश्न नावाचे जे काही पुस्तक आहे हे सर्वस्वी भगवान बुद्ध यांचा जो काही धम्म आहे या धम्मावरती अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळं आज या ठिकाणी जे काही मिलिंद राजा आणि नागसेन यांच्यामध्ये जो होणारा संवाद आहे हा संवाद आपण बघणार आहोत। जे मिलिंद राजा होता हा राजा खूप हुशार होता आणि हुशार असल्या कारणानं या मिलिंद राजाला अनेक प्रकारचे प्रश्न पडत होते। जेव्हा जास्त शिक्षण असते किंवा जास्त हुशार असतात त्यावेळी त्यांना प्रश्न सुद्धा तसेच पडतात। त्याप्रमाणेच मिलिंद राजा या राजाला खूप सारे प्रश्न पडत होते आणि त्या प्रश्नाचं निराकरण करण्यासाठी हा राजा कधीही उत्साहित होता आणि अशा या संयोगामधून मिलिंद राजा आणि नागसेन यांचा संयोग घडून आलेला आहे आणि मिलिंद राजाच्या सर्वच्या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्यामध्ये नागसेन यांनी आपलं जे काही जीवन आहे, आपला जो काही अभ्यास आहे यांच्यावर आधारित मिलिंदच्या सर्व प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आणि ती सर्वच्या सर्व उत्तरे ही अलग अलग उदाहरणांनी युक्त अशी आहेत। त्यामुळं हे पुस्तक वाचणं म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे जो ग्रंथ आपण वाचलेला आहे तर या ग्रंथामधलं जे काही आपल्याला न समजण्यासारखं आहे की काही जे शब्द असतात, काही वाक्य जे असतात ते पहिल्याच्या काळातले असतात। त्यामुळं असं म्हणतात की काही कालखंडानंतर भाषा ही बदलत असते, त्याप्रमाणेच जे काही जुनी भाषा असेल तर त्या भाषेमध्ये
जर आपल्या मनामध्ये समजा कुठं उलगडा राहिलेला असेल तर ते या पुस्तकातून नक्की आपल्या सुद्धा मनातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुटल्या जातील. तर या ठिकाणी मिलिंद प्रश्न या पुस्तकाची सुरुवात करण्यासाठी सर्वात प्रथम या ठिकाणी जे काही मिलिंद राजाची एक काल्पनिक म्हणण्यासारखी एक उपरी कथा सांगितलेली आहे, तर ती कथा काय आहे हे आपण बघायला पाहिजे. म्हणजे नेमकं हे पुस्तक कशाने सुरुवात होणार, कशावर आधारित आहे आपल्याला समजून जाईल. यामध्ये प्राचीन काळी ऐश्वर्य संपन्न अशा सागल नावाच्या नगरात मिलिंद नावाचा राजा राज्य करत होता. याच नगरात राजा मिलिंद याने स्थवीर नागसेन यांच्याकडे जाऊन भेट घेतली. त्यांची ही भेट गंगा नदी व सागराच्या संगमाप्रमाणे एक दुसऱ्यास प्रभावित करणाऱ्या दोन विद्वानांची गंभीर व उद्दांत अशी ठरली. ज्ञान सत्याचा प्रतीक दाखवून अज्ञान अंधकारात दूर करण्याचा वक्तृत्व संपन्न प्रज्ञावान अशा स्थवीर नागसेनास राजाने अनेक विषयावर अति बारीक सारीक प्रश्न विचारले. म्हणजे असं सांगतात की जेव्हा जे काही मिलिंद राजा आहे आणि मिलिंद राजा त्याच्यासोबत नागसेन यांची जेव्हा भेट झालेली आहे, तर ते भेट होताना असं म्हणतात की खूप काही वेगळं या जगामध्ये घडलेलं आहे. जसं काही एखादी जी मोठी नदी असते, म्हणजे मिलिंदच्या जागी मिलिंद सुद्धा हा अति हुशार माणूस होता. खूप सारा अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे मिलिंद राजा. आणि त्याचप्रमाणे जे नागसेन आहे हा नागसेन सुद्धा खूप हुशार होते. आणि त्यामुळं जे काही मिलिंद राजाच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी जे मिलिंद राजाचं आणि नागसेनाची भेट झाली, तर त्या ठिकाणी म्हणतात की एखादी जी काही मोठी नदी, ज्या नदीचा आपण काही म्हणजे कोणत्याही गोष्टी नसल्या त्याची तुलना करू शकत नाही, अशी मोठीच्या मोठी नदी, आणि ती एक मोठी नदी एका मोठ्या समुद्राला जाऊन भेटते, अशा प्रकारची उपमा यांच्या दोघांच्या भेटीला या ठिकाणी दिलेली आहे. आणि यांची जेव्हा भेट झाल्याच्या नंतर जेव्हा मिलिंद राजानं प्रश्न विचारले आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सुस्पष्टीकरण करत नागसेनाने दिलं, तेव्हा असं म्हणतात की जेव्हा एखादा माणूस हा अंधारात चाचपडत असताना त्यांना ज्याप्रमाणे एखादी कोणतरी समजा दिवा तयार केला, मेणबत्ती पेटवली, त्याला उजेड करून दिला आणि त्या उजेडामध्ये त्याचे जे डोळे आहेत ते डोळे काही ना काहीतरी बघू लागले, अशाप्रमाणे हे सर्व एक विषय घडलेला आहे असं या ठिकाणी सांगतात. नागसेनाने दिलेली उत्तरे देखील अतिशय गंभीर, अर्थपूर्ण, तत्काल, हृदयात बसणारे, कर्णप्रिय, आश्चर्यकारक, आनंददायक, अभिधम्म व विनयाच्या गांभीर्याने परिपूर्ण, सूत्रास अनुकूल, तसेच उपमा आणि तर्काच्या दृष्टीने न्यायसंगत होते. म्हणजे जे जे प्रश्न मिलिंद राजाने विचारले, तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून जे नागसेनाने उत्तर दिलेलं आहे, तर ते उत्तर असे आहेत की सर्व गोष्टींना सुस्पष्टीकरण करून दिलेले आहेत, अर्थपूर्ण प्रश्नाची उत्तर दिलेली आहेत, तात्काळ म्हणजे चांगल्या आपल्या हृदयामध्ये घर करून बसण्यासारखे प्रश्नाचे उत्तर सांगलेले आहेत, कर्णप्रिय आपल्या कानाला आवडलं, ज्याप्रमाणे भगवान बुद्धाचं होतं. भगवान बुद्धाचं वाणी, भगवान बुद्धाची कृती, चालणं, बोलणं, राहणं, हे सर्व ज्याप्रमाणे एखादं प्रत्येकाला आवडण्यासारखं होतं, त्याचप्रमाणे नागसेनाचं जे बोलणं असेल, तर हे बोलणं किंवा त्यांचं जे उत्तर देण्याचं कला आहे ते सर्व काही एक आश्चर्यकारक, आनंददायक आणि अभिधम्म आणि विनयाच्या गांभीर्याने परिपूर्ण अशा प्रकारे नागसेनाने त्या मिलिंद राजाच्या प्रश्नाला उत्तरे दिलेली होती. हे श्रोतागणांनो, तुमची मने एकत्रित करा आणि सर्व प्रकारच्या शंका कुशंकाचे निरसन करणारी सूक्ष्म प्रश्नोत्तरे प्रसन्न चित्ताने ऐका. या पुस्तकामध्ये जे काही मिलिंद राजा आणि नागसेन यांचा संवाद दिलेला आहे, त्या संवादामध्ये तुमच्या सुद्धा मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झालेले असतील, तर त्या सुद्धा प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं तुम्ही जे ऐकणारे आहात, आपण जे ऐकणारे आहोत, तर आपण सर्वजणांनी आपलं जे काही मन आहे हे मन एकचित करायला पाहिजे, एकाग्र करायला पाहिजे, आणि एकाग्र करून हे मिलिंद राजा जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. त्यानंतर जे काही सागल नगराचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे,
की ऐसे ऐकू येत आहे की सागल नावाचे नगर यावल लोकांच्या व्यापाराचे फार मोठे केंद्र होते. हे नगर नदी व पर्वताच्या अत्यंत रमणीय अशा पठारावर बसले होते. निसर्गातच रमणीय अशा नदीच्या तटावर पर्वताच्या पायथ्याशी बसलेल्या या नगरात अत्यंत सुंदर सुशोभनीय असे विशाल भवर, बगीचे, क्रीडांगणे, उद्याने, पुष्करणी व तलाव होते. म्हणजे असं सांगलं जाते, जे काही गोष्ट आहे, कहाणी आहे, तर असं सांगलं जाते की एक सागल नावाचं नगर होतं आणि ते नगर एक नदी आणि एक पर्वत या दोघांच्या एखाद्या रमणीय पठारावर बसलेलं होतं. आणि या नगराच्या बाजूला जे सागल नावाचे जे काही नगर आहे, या नगरामध्ये निसर्गमय असं रमणीय नदी वाहत होती. नदीच्या तटावर हे गाव बसलेलं होतं. त्याचप्रमाणे त्याच्या बाजूला पर्वत भला मोठा पर्वत होता. विशाल असे मोठमोठे भवन बांधलेले होते, मोठमोठे बगीचे होते, त्यानंतर खेळासाठी तयार केलेले ग्राउंड होते, मैदान होते आणि अशा प्रकारे मोठमोठ्या बागा सुद्धा त्या ठिकाणी होत्या. म्हणजे ज्याप्रमाणे भगवान बुद्धाला जे काही सौंदर्याची आवड होती, जे काही निसर्गाची आवड होती, याप्रमाणे परिपूर्ण असं हे सागल नावाचं नगर होतं. असे नगर वृक्षवल्लीच्या जगात रमणीय पृष्ठभागावर बसले होते. अत्यंत कुशल अशा कारागिरांनी या शहराची रचना करताना आपले सर्व कौशल्य पणास लावले होते. त्यांच्या समस्त शत्रूचे परिपक्व झाल्याने प्रजेला कसल्याही प्रकारचे दुःख व भय नव्हते. म्हणजे या ठिकाणी जो काही राजा होता आणि राजाचं जे काही आपल्या प्रजेवर असणारं प्रेम होतं, या प्रेमापायी जे काही राजा असेल आणि जे काही प्रजा असेल ते एकमेकांसोबत प्रेमाने राहत गेले. आणि अशामध्ये त्या राजावर कोणी संकट येणं किंवा कोणी चाल करून येणं हे होऊ शकत नाही. कारण तर नुसता राजा जागृत असून चालत नाहीये, कारण तर राजा सर्व काही ड्युटी देत नसते, सर्व पहारा देत नसते. परंतु ज्या राज्यातली जे जनता असते ते जनता जागृत असते, तेव्हा त्या राजावर कोणीही हल्ला करू शकत नाही. हे आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. कारण तर राजा जर प्रजेसोबत चांगला असेल तर प्रजा सुद्धा आपल्या देशाचं हित आपल्या मनामध्ये ठेवून वागते. आणि जेव्हा त्या प्रजेला सुद्धा आपल्या देशाचं हित असते, त्यावेळी ती पूर्ण प्रजा ही जागृत असते. आणि जागृत प्रजा जर असेल तर बाजूचा कोणी त्या राजामध्ये प्रवेश करेल का? कोणीही करणार नाही. अशामुळं या राजामध्ये, सागल नावाच्या या नगरामध्ये कसल्याही प्रकारची भीती नव्हती. कोणता दरोडेखोर येईल का, कोणता चोर येईल का, कोणता एखादा दुसरा युद्ध करणारा येईल का, अशा प्रकारे कुठलीही भीती या राज्यामध्ये नव्हती. विविध प्रकारचे आश्चर्यकारक असे मनोरे व कोठारे तेथे होती. नगराचे सिंहद्वार विशाल व सुंदर होते. अंतपुराच्या सभोवार खंडक व पिवळ्या रंगाच्या दगडाची तटबंदी केली होती. रस्ते, चौक व पटांगणे शहरातील सर्व भागात विभागलेली होती. आणि विविध अशा मूल्यवान वस्तूंनी खचाखच भरलेली दुकाने उत्कृष्टपणे यथास्थाने सजवली होती. ठिकठिकाणी अत्यंत सुंदर शेकडो दानशाला होत्या. हिमालयाच्या अतुंग शिखराशी स्पर्धा करणाऱ्या शेकडोच काय पण हजारो उंच अशा इमारती होत्या. हत्ती, घोडे, रथ आणि शहरात फिरणाऱ्या लोकांची शहरातील सडकेवर एकसारखी ये-जा सुरू असे. आणि जिकडे तिकडे सुंदर स्त्री पुरुषाचे थवेच्या थवे सदैव ये-जा करताना दृष्टीस पडत असत. सर्व प्रकारच्या लोकांनी भरलेले हे नगर अतिशय शोभायमान वाहत होते. त्याप्रमाणे क्षत्रिय, ब्राह्मण आणि वैश्य आणि श्रामण व ब्राह्मण अशा गणाचार्य इथे सर्व थरातील लोक इथे राहत होते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा दुजाभाव त्या ठिकाणी नव्हता आणि कोणत्याही माणसाला तिथे या ठिकाणी कमी नव्हती. व्यापारामध्ये भरभराट होती. एकूण एकाला लोक मदत करणारे होते. एकूण एकाचं हित चितणारे लोक होते. एकूण एकासोबत जे काही प्रेम भावना आहे ते प्रेम भावना करणारे माणसं होते. आणि प्रत्येकाच्या मनात जे काही सम्यक कर्म आहे त्या सम्यक कर्माची अनुभूती त्यांच्या मनामध्ये होती. अशामुळे मोठ्या मोठ्या विद्वजनाचे इथे प्रसिद्ध केंद्र होते. काशी, कोइंबतूर इत्यादी शहरातील सर्वात मौल्यवान व प्रसिद्ध कापडाची भव्य दुकाने होती. विविध प्रकारच्या फुलाची आणि सुगंधित द्रव्याची सुद्धा दुकाने होती.
मौल्यवान रत्नांनी तर कपाटाचे कपाट भरले होते, सौंदर्य प्रसाधनाच्या व्यापाराची दुकाने तर जिकडे तिकडे दूषित पडत असत. काशार्पण चांदी, सोने व काशे आणि मौल्यवान हिरे इत्यादी सर्व वस्तूंनी संपन्न नगर म्हणजे बहुमूल्य रत्नांनी चमकणारा एक खजाना वाढत होता. म्हणजे या नगरामध्ये कसलीच कमी नव्हती. पहिल्या काळामध्ये जे काही व्यवहारासाठी जे काही चलन होते, तर अशा प्रकारचे जे काही काशा असल, चांदी असल, सोना असल, ते सर्व काही भरमसाठ या नगरामध्ये होते. आणि सर्व प्रकारच्या धन धान्य व विविध उपभोग्य वस्तूची राजा कोष परिपूर्ण भरलेला होता. आणि अशाप्रमाणे राजा जे आहे ते राजा सुद्धा जनतेचं हित बघणारा होता. त्यामुळं राजा प्रत्येक वेळेस जेव्हा शेतकऱ्याचं धान्य समजा जास्त झालं शेतकऱ्याकडं, तर शेतकऱ्याचं धान्य विकत घ्यायचं आणि आपल्या कोठारामध्ये समावून ठेवायचं की कधी भविष्य काळामध्ये जर कोणता दुष्काळ आला, कोणाला जर खाय प्यायला कमी पडलं, तर हे आपले गोदाम ते जनतेसाठी खुले करायचे. आणि अशाप्रमाणे हे जे काही नगर होतं, तर हे नगर पूर्ण सुखामध्ये नांदत होतं. अनेक प्रकारचे खाद्य व पेय तिथे होती. उत्तर पूर्वप्रमाणे टिकाऊ, तसेच अलंगनंदा देवापुराप्रमाणे शोभायान असे सागर नगर होते. तर अशाप्रमाणे या ठिकाणी सर्व सुख सोयीयुक्त आणि सर्व सुखानं नांदण्यासारखं हे सागल नावाचं नगर होतं. आता या ग्रंथामध्ये 6 खंड दिलेले आहेत आणि त्यानंतर त्यांच्या जे काही मिलिंद व नागसेन यांच्या पूर्वजन्मीच्या गोष्टी सांगण्यात येतील. या 6 खंडात विभाजन करून सांगे येण्याप्रमाणे याच्यामधले जे काही खंड आहेत, तर ते सर्वात पहिले यांचं जे काही पूर्वयोग आहे, त्यानंतर मिलिंद प्रश्न आहे, त्यानंतर लक्षण प्रश्न आहे, त्यानंतर मेंढक प्रश्न आहे, त्यानंतर अनुमान प्रश्न आहे आणि त्यानंतर उपमा कथा प्रश्न आहे. म्हणजे याच्यामध्ये जे काही याच्या दोघांची सुरुवात कशी झाली ते सुद्धा दिलेलं आहे. त्यानंतर मिलिंदनं साधे साधे प्रश्न विचारले ते सुद्धा याच्यामध्ये अलग खंडामध्ये दिलेले आहे. त्यानंतर जे काही लाक्षणिक असतील, मोठे प्रश्न असतील, या प्रश्नाचे सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. आणि त्यानंतर जे काही मेंढक म्हणजे ज्याप्रमाणे ज्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे आपल्याला लवकर समजत नाही, तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत असे प्रश्न सुद्धा आहेत. आणि काही प्रश्न अनुमानावर आधारित असलेले आहेत. तर म्हणजे जोपर्यंत 2-4 उदाहरणं त्या उत्तराचं देणार नाही आपण, तोपर्यंत प्रश्न आपल्याला समजणार नाही. आणि काही उपमा कथाचे सुद्धा प्रश्न आहेत की जिथं उपमा देऊन दिलेल्या आहे. समजा की आता उपमा देत नाही, कोणाची ना कोणाची उपमा देतात, तर अशाप्रमाणे उपमा देऊन दिलेले उत्तर आहेत. अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी सांगलेलं आहे. तर या मिलिंद प्रश्नाचे 2 विभाग आहेत, एक लक्षण आणि 2 विमत्तीच्छेद. मेंढक प्रश्नाचे सुद्धा महावर्ग व योगी कथा नावाचे 2 विभाग आहेत. तर अशा प्रकारे हे जे काही मिलिंद प्रश्न नावाचे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये मिलिंदनं या राजानं विचारलेले प्रश्न आणि नागसेन यांनी दिलेले उत्तर हे याच्यामध्ये दिलेले आहे. तर यामध्ये पहिल्या खंडाला आपण चालू करणार आहोत. तर पहिल्या खंडामध्ये पूर्वयोग दिलेला आहे, जे काही मिलिंद आहे आणि जे काही नागसेन आहे यांचं जे काही पूर्वीचा योग असेल किंवा पुनर्जन्माचं काही असेल तर ते याच्यामध्ये दिलेलं आहे. तर यामध्ये त्यांच्या पूर्वजन्माची कथा काय आहे आपण हे बघूया. पूर्वयोगाचा अर्थ आहे की ज्यांनी पूर्वजन्मी केलेली कर्मे. आता बघा याच्यामध्ये पूर्वयोग म्हणजे काय की याच्या अगोदरच्या जन्मामध्ये आपण काही काम केली असतील आणि त्या कामाचा मोबदला या जन्मामध्ये आपल्याला मिळत आहे, अशी एक कहाणी आहे. ही प्राचीन काळी भगवान काश्यप म्हणजे बुद्ध हे समयी गंगा नदीच्या काठी एका आश्रमात एका फार मोठा भिक्षू संघ वास्तव्य करीत होता. व्रताचारी आणि शील संपन्न ते भिक्षू प्रातकाळी उठून बुद्ध गुणाचे स्मरण करत असता संपूर्ण अंगण झाडून काढीत व केर कचरा एकत्र करीत असत. म्हणजे या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचा जे एक संघ होता, भगवान काश्यप नावाचा भगवान बुद्धाचा जे एक संघ होता, तर हे संघ या नदीच्या काठी एका आश्रमामध्ये राहायला होता आणि तिथं खूप सारे भिक्षू होते त्यांच्यासोबत. आणि जे काही व्रताचार्य असेल किंवा शील संपन्न अशा प्रकारे जे म्हणजे भगवान बुद्धाची शिकवण ते होती.
की भिक्खूंनी शील संपन्न राहायला पाहिजे. शील अंगीकारणं हे भिक्खूंसाठी कर्तव्यच नाही, तर एक नियम होता आणि तो नियम म्हणजे त्यांना कोणत्याही हालतीत पाळावाच लागत होता. अशा प्रकारे शील संपन्न आणि व्रताचारी भिक्षू संघ त्या ठिकाणी राहत असून ते सकाळी उठत असत, भगवान बुद्धाचं स्मरण करत असत आणि त्यातला जे काही परिसर आहे, आता पूर्ण हे वन वगैरे म्हणलं की झाडं झुडपं मनमोहक असे दृश्य, मग त्या ठिकाणी जेवढे जास्त झाडं असतील तेवढे त्यांचे पानं सुद्धा खाली पडतात, कचरा जास्त होते. तर अशा काळी काही भिक्खू सकाळी लवकर उठून ते पूर्ण परिसर झाडून काढत असत आणि जे काही कचरा जमा होत असेल ते कचरा पूर्ण एका जागी कोणत्याला म्हणा किंवा कोठे ना कोठे जमा करून टाकत असत. एके दिवशी एका भिक्षूने कान्या एका श्रामणेरास तो कचरा फेकून देण्यास सांगितले, परंतु त्याने त्यांच्या आज्ञेकडे मुद्दामच कानाडोळा केला. दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर सुद्धा त्याने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. बघा आता या ठिकाणी जे काही या विषयाचा इतिहास चालू होत आहे, तर या इतिहासामध्ये म्हणजे याच्यामध्ये सांगलं जाते की अशा प्रमाणे जे काही रोजच्या रोज सकाळी उठणं आणि ते कचरा झाडून कुठेतरी बाजूला लावणं हे रोजचं यांचं काम होतं. अशा कामामध्ये या भिक्खू संघामध्ये एक भिक्षू होता, त्यांचं नाव कान्या होतं. तर कान्या या श्रामणेरास या भिक्खूला त्या ठिकाणी काय केलं, एका भिक्खूनं आज्ञा दिली की तू हे जे काही कचरा आहे हा कचरा तू उचलून कुठेतरी टाक. परंतु या भिक्खूनं काय केलं माहिती आहे का, त्या सांगण्याकडे आपल्याला आपल्या वरिष्ठांना सांगितलं की कचरा उचलून टाक, परंतु यानं काय केलं, या भिक्खूनं काय केलं की त्या गोष्टीकडे कानाडोळा केला, म्हणजे त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आता कदाचित त्याला कचरा उचलण्याचं काहीतरी वाटत असेल किंवा कचरा उचलू वाटत नसेल किंवा मी भिक्खू आहे कचरा उचलला तर समजा चिवर खराब होईल, काय ना हात खराब होईल, असं काही ना काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यानं कानाडोळा केला. नंतर त्या ठिकाणी भिक्खूने त्याला दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा सुद्धा सांगितलं की या ठिकाणचा हा कचरा आहे, हा कचरा तू उचल आणि तिकडे नेऊन टाक. आणि 3 वेळेस सुद्धा त्या भिक्खूनं, कान्या नावाच्या भिक्खूनं त्या ठिकाणी कानाडोळा केला आणि कचरा उचलून नाही टाकला. हे पाहून हा श्रामणेर फारच उद्धट आहे असा विचार मनात येतात. रागाच्या भरात भिक्खूने ते श्रामणेरास झाडूच्या दांड्याचा एक फटका मारला. तर बघा आता एक तर या भिक्खूनं त्या श्रामणेरास सांगितलं आणि श्रामणेराने ते 3 वेळेस सांगून मी ऐकलं नाही, म्हणून हे भिक्खू आहे, या भिक्खूला राग यायला नाही पाहिजे होता, कारण तो भिक्खू होता. तरी पण या भिक्खूला राग आला आणि रागाच्या भरामध्ये काय केलं, त्याचं जे झाडू होता ते त्या झाडूने त्याला मारलं, त्या श्रामणेराला, कान्या नावाच्या श्रामणेराला मारलं. तर हे करायला पाहिजे नव्हतं, पण कसा योगायोग कसा काय घडते की पुढे यांचं काही ना काहीतरी काम आहे, एक विधीची समजा काहीतरी देण असल्या म्हणल्यासारखं आहे समजा. तेव्हा त्याने भीतीमुळे रडत कचरा फेकत असता आपल्या मनाशी असा संकल्प केला की जोपर्यंत मला निर्वाण पद प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे साफसफाईची पूर्ण पुण्यकर्म करीत राहील. आणि अशा प्रमाणे त्या श्रामणेराने काय केलं की जेव्हा त्याला झाडू मारला तर त्यानं रागाने पूर्ण कचरा उचलला आणि नेऊन टाकला. आणि नेऊन टाकता म्हणजे ते झाडू काढताना कचरा नेता त्यानं काय केलं की मनामध्ये विचार केला आपल्या की जोपर्यंत मला निर्वाण पद प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी हे साफसफाईचे जे काही काम आहे ते काम मी रोज करत राहील व त्यामुळे होणाऱ्या फलप्राप्तीच्या योगाने येथे माझा पुनर्जन्म होईल, तेथे मी तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी होईल. आणि काय विचार करते की जोपर्यंत मला जे निर्वाण पद प्राप्त होणार नाही तोपर्यंत हे कचरा जे आहे ते कचरा मी नेऊन टाकत राहील. आणि अशा प्रमाणे मला जर निर्वाण पद प्राप्त झालं तर याचा फायदा मला हे होईल की याच्या नंतरच्या काळामध्ये मी कुठं अगर जन्माला येईल तर त्या ठिकाणी एक चांगल्या ठिकाणी माझा पुनर्जन्म होईल आणि एखाद्या तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे
अत्यंत तेजस्वी माझा कुठेतरी जन्म होईल असं तो विचार करतो। आणि कचरा फेकून तो स्नानासाठी गंगा नदीच्या तीरावर गेला। गंगेचे शब्दायमान असे तरंग पाहून त्याने पुन्हा दुसरा संकल्प असा केला की जेथे जेथे मी जन्म घेईल तेथे तेथे मी या लाटांच्या जलद वेगाप्रमाणे प्रतिउत्पन्न, मती आणि प्रतिभा संपन्न होईल। त्या भिकूने, कान्या भिकूने काय केलं, कचरा नेऊन टाकला आणि कचरा नेऊन टाकल्याच्या नंतर आपलं जे काही हात पाय आहे धुण्यासाठी या नदीवर गेला। तर नदीवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय दिसतंय की पाणी असं वाहत आहे आणि ते पाणी वाहता वाहता त्याची तरंग निर्माण होत आहे। मग त्या तरंगाकडे बघून या कान्या भिकूला एक संकल्प म्हणजे त्याच्या मनामध्ये एक विचार आला की ज्याप्रमाणे हे पाणी वाहत आहे याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या जीवनामध्ये असा संकल्प करतो की मी जसं जसं जन्माला येईल त्या ठिकाणी जसं पाणी जलद गतीनं वाहत आहे त्याचप्रमाणे जलद गतीनं प्रतिउत्पन्न किंवा मतीप्रमाणे किंवा एखादी प्रतिभा संपन्न होण्यासारखं माझं जीवन मला मिळालं पाहिजे आणि यासाठी मी प्रयत्न करेल असं तो त्या ठिकाणी म्हणतो। तो भिक्षू देखील झाडूच्या ठिकाणी झाडू ठेवून स्नानासाठी गंगेच्या काठावर जात असताना त्याने त्या श्रामनेराचा वरील संकल्प ऐकला। आता बघा योगायोग कसा आहे, ज्या ठिकाणी रागारागाने हा कान्या नावाचा भिक्खू हा कचरा फेकून देतो आणि कचरा फेकून दिल्याच्या नंतर हातपाय धुवायला नदीवर जातो आणि नदीवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी संकल्प करतो की या वाहत्या पाण्याप्रमाणे जलद गतीनं माझं सुद्धा जीवन असंच मी जलद करल किंवा पुढच्या जन्मामध्ये जे काहीतरी चांगलं म्हणजे कोणी जे सांगल त्या सांगण्याचं प्रत्येकाचं उत्तर देणं हे माझं काम राहील किंवा मी अशा प्रमाणे जन्माला येईल असं म्हणतो। आणि असं म्हणता म्हणता त्या श्रामनेराला ज्याला भिक्खूनं भंतेजीनं कचरा फेकून टाक म्हणून सांगलं होतं आणि फेकला नाही म्हणून त्याला झाडू मारला होता, ते भंतेजी सुद्धा त्या ठिकाणी नदीवर त्याच वेळेला गेला। आणि त्या ठिकाणी नदीवर गेल्याच्या नंतर हा श्रामनेर काय पुटपुटतो काय मनाशी बोलतोय हे त्यानं सुद्धा ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर त्यानं सुद्धा एक आपल्या मनामध्ये संकल्प केला। तर काय संकल्प केला की त्याने त्या श्रामनेराचा वरील संकल्प ऐकला आणि आपल्या मनाशी विचार करू लागला की हा श्रामनेर माझ्यामुळे प्रेरित होऊन जर असा संकल्प करीत असेल तर मला का त्यांची फळप्राप्ती होणार नाही। ते भिक्खू काय म्हणते की माझ्याकडून प्रेरित होऊन हा भिक्खू श्रामनेर जर असा संकल्प करतो तर त्या संकल्पाचा फायदा मला बी का होऊ नये। आणि असे म्हणून त्या भिक्खूने देखील असा संकल्प केला की मी सुद्धा जेथे जेथे जन्म घेईल तेथे तेथे गंगेच्या लाटाच्या तरंगाप्रमाणे प्रतिउत्पन्न मती होईल आणि त्याने विचारलेल्या समस्त प्रश्नांना उकलून करून सांगण्यास समर्थ होईल। बघा त्या ठिकाणी भिक्खू काय म्हणते की हा जेव्हा पुढच्या काळामध्ये प्रत्येक प्रश्न निर्माण करणारा प्रत्येक प्रश्न विचारणारा सर्वात हुशार असा माणूस होईल तर हे भिक्खू बी असं मनाशी ठरवते की जेव्हा हे असा माणूस होईल आणि असा कुठेतरी जन्माला जाईल त्यावेळेस मी सुद्धा प्रत्येक माणसाचं जे बी शंका त्याच्या मनामध्ये निर्माण होतील जे बी प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण होतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासारखं मी सुद्धा होईल असं हे सुद्धा मनाशी संकल्प करतो। देवलोक आणि मानव लोकात जन्म घेत घेत त्या दोघांनीही एक बुद्धांतर व्याप्तीत केले आणि अशा प्रमाणे या दोघांचाही बी जेव्हा संकल्प तयार केल्याच्या नंतर जेव्हा त्यांचाही जन्म जे निघून गेला आणि जन्म निघून गेल्याच्या नंतर मानव लोकांमध्ये येण्यासाठी जन्म घेण्यासाठी या दोघांनीही एक बुद्धांतर व्याप्तीत केलं आहे। म्हणजे आता बुद्धांतर व्याप्तीत म्हणजे जवळपास खूप मोठ्या तपाचा काळ म्हणजे एवढा मोठा काळ यानं व्यतीत केला आणि त्याच्यानंतर कुठेतरी दोघंही जन्माला आले। तेव्हा त्यांच्या जन्मांतराच्या परिभ्रमण अवस्थेत तथागत बुद्धाने सुद्धा त्या दोघांना पाहिले आणि मोगली पुत्र शिष्य स्थविरास पाहून जसे भाकीत केले होते तसे त्यांच्या संबंधी देखील भाकीत केले की माझ्या महापरिनिर्वाणानंतर
500 वर्षांनी हे दोघेही जन्मास येतील आणि त्या धर्मविनयाने मी शिष्टपणे निरूपण केले. त्यांचे प्रश्नोत्तरे उपमा आणि युक्तिवादाच्या सहाय्याने स्पष्टीकरण करतील. म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्ध या पृथ्वीवर होते, या म्हणजे महापरिनिर्वाण व्हायच्या पहिलं या पृथ्वीवर ज्यावेळेस होते त्यावेळेस या दोघांचा जे काही इतिहास आहे किंवा या दोघं कधी ना कधीतरी पुढे या पृथ्वीवर जन्म घेणार आहेत हे भगवान बुद्धाला सुद्धा ओळखलं होतं. आणि म्हणून भगवान बुद्धाला जेव्हा हे ओळखलं तर भगवान बुद्ध हे सर्व परिचित होते, सर्व त्यांना माहित होतं, सर्व काही ज्ञान होतं. त्याच्यामुळं भगवान बुद्धानं आपल्या भिक्खूला असं सांगितलं की अशा नावाचे जे काही 2 व्यक्ती आहेत, जे व्यक्ती सर्वात हुशार राहतील, तर या व्यक्तीचा जन्म माझं महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर 500 वर्षांनी हे या ठिकाणी जन्माला येतील, भगवान बुद्धाच्या 500 वर्षाच्या नंतर. आणि असे स्पष्टीकरण भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खूला त्याचं समजून सांगितलं. आणि त्यानुसार त्या दोघांपैकी हा जम्बूद्वीपातील सागल नावाच्या नगरीचा मिलिंद नावाचे प्रसिद्ध पावलेला राजा झाला. आणि त्यानंतर जो भिक्खू होता हा भिक्खू त्याच्यानंतर जम्बूद्वीपामधील, म्हणजे जम्बूद्वीप हा एक मोठा खंड आहे, तर या जम्बूद्वीपामधील सागल नावाच्या एका नगरीचा राजा म्हणून मिलिंद या नावाची सुद्धा त्या ठिकाणी झाली. म्हणजे हा राजा त्या ठिकाणी तयार झाला, मिलिंद नावाचा. आणि तो मोठा पंडित, चतुर, बुद्धिमान आणि समर्थ असा शासक होता. तो भूत, भविष्य आणि वर्तमान अशा 3ही युगाच्या बाबतीत जागरूक होता. त्याने स्वतः अनेक विद्यांचा अभ्यास केला होता, जसे श्रुती, स्मृती, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, गणित, संगीत, वैदिक, वेद, सर्व पुराणे, इतिहास, ज्योतिष्य, मंत्रविद्या, तर्क, तंत्र, युद्धविद्या, छंद आणि सामुद्रिक. म्हणजे अशा प्रमाणे मिलिंद राजा एवढा हुशार होता, त्याने एवढा अभ्यास केला की या जगामध्ये अभ्यास करण्याचं समजा काही राहिलंच नाही. एवढं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रात त्याने अभ्यास केलेला होता आणि म्हणून तो खूप हुशार होता. आणि अशा 29 विद्यामध्ये तो 19 विद्यामध्ये तो पारंगत होता. म्हणजे अलग अलग प्रकारच्या 19 विद्या या मिलिंद राजानं शिकल्या होत्या. वादविवादात अद्वितीय आणि अजिंक्य असा होता. तो सर्व तीर्थकरांमध्ये श्रेष्ठ मानला जात होता. प्रज्ञा, बल, वेग, शौर्य, धन, भोग इत्यादी सर्व बाबीमध्ये संपूर्ण जम्बूद्वीपात राजा मिलिंदाची बरोबरी करू शकेल असा कोणीही नव्हता. म्हणजे एवढा मिलिंद राजा हुशार होता की वादविवादामध्ये या मिलिंद राजाची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. आणि जो अफाट संपत्तीचा धनी आणि उन्नतशील होता, त्यांच्या सैन्याच्या व वाहनाचा तर तो अंतच नव्हता. म्हणजे हा मिलिंद राजा एवढा श्रीमंत होता, त्यांचं नगर एवढं श्रीमंत होतं की त्याच्यापाशी संपत्तीला काही कमी नव्हतं आणि उन्नतशीला म्हणजे प्रगती करण्यासाठी सुद्धा काही कमी नव्हतं. आणि अशामुळं त्यांच्यापाशी जे काही सैन्य असेल तर त्या सैन्याकडे आणि वाहनाचं जे काही पहिल्या काळामध्ये वाहनं होते तर या वाहनात म्हणजे हत्ती, घोडे याला कुठल्याही प्रकारची कमी नव्हती. एवढा मोठा, खूप मोठा संपत्तीचा मालक असा हा राजा होता. तेव्हा एके दिवशी आपल्या अनंत अशा चतुरंगी सैन्याचे निरीक्षण करण्याच्या हेतूने राजा मिलिंद नगराबाहेर पडला. सैन्याची पाहणी करू होतात त्या वादप्रिय राजाने लोकायत आणि विथंडवादी लोकांशी वार्तालाप करण्याच्या उद्देशाने सूर्याकडे पाहिले आणि आपल्या मंत्र्यांना उद्देशून तो म्हणाला, सूर्यास्ताला अजून बराच अवकाश आहे, तोपर्यंत आपण काय करावे? ज्याच्यासह नगरात जाऊन वार्तालाप केल्यास तो माझ्या शंका कुशंकाचे निरसन करू शकेल अशा कोणी एखाद्या सम्यक संबुधाचे सिद्धांत जाणणारा श्रमण, ब्राह्मण किंवा गणाचार्य पंडित आहे काय? अशा प्रकारे जो काही मिलिंद आहे हा मिलिंद एक दिवस आपल्या सैन्याचं निरीक्षण करण्यासाठी गेला. आता निरीक्षण करण्यासाठी गेल्याच्या नंतर निरीक्षण करत हे निरीक्षण त्याचं लवकरच झालं आणि दिवस मावायला म्हणजे निरीक्षण केलं आणि वरी बघितलं तर दिवस तर खूप वरी आहे, सूर्य खूप वरी आहे. मग सूर्य खूप वरी आहे, मग आता आपण काय करायला पाहिजे? आता यांच्या जागी दुसरं कोणी असतं तर काय केलं असतं?
कुठेतरी जाऊन एखाद्या बगीच्यामध्ये फिरला असतो किंवा एखाद्या जागी जाऊन आराम केला असता, झोपले असतं किंवा एखादं पुस्तक वाचलं असतं. परंतु हा राजा काय म्हणतो की बराचसा वेळ आहे आणि संध्याकाळपर्यंत मी काय करू. तेव्हा आपल्या या नगरामध्ये किंवा या एरियामध्ये असा एखादा श्रमण असेल किंवा ब्राह्मण असेल जो पंडित असेल, खूप हुशार असेल आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल, असा कोणी या राज्यामध्ये आहे का. म्हणजे आता उरलेल्या वेळामध्ये मी त्याच्यासोबत प्रश्न विचारून जे काही वादविवाद आहेत तर हे वादवाद करू शकतो आणि एवढा वेळ माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे असा कोणी माणूस आहे का की माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. तेव्हा राजाचे हे उद्गार ऐकून 500 यवनांनी त्यांना सांगितले की महाराज असे 6 पंडित आहेत, पुरण कश्यप, मखली घोषाल, निखटनाथ पुत्र, संजय वेलटी पुत्र, अजित केसकंबली आणि पकुत कच्चान्न हे संगनायक, गणनायक, गणाचार्य, प्राज्ञ आणि तीर्थकर आहेत. लोकांत त्यांचा फार मान आहे. तेव्हा हे महाराज आपल्या त्यांच्याकडे जावे आणि आपल्या शंकाचे निरीक्षण करावे. ज्यावेळेस राजाने सांगितलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणी श्रामण, कोणी ब्राह्मण, पंडित कोणी आहे का, तर त्यानंतर त्यांच्या सोबत जे काही सैन्य होते किंवा जे काही 500 यवन होते तर त्यांनी सांगितलं की महाराज आपल्या या एरियामध्ये जे काही 6 प्रकारचे लोक आहेत, माणसं आहेत, तर ते संघनायक आहेत, गणनायक आहेत, गणाचार्य आहेत आणि प्राज्ञ त्याने प्राप्त केलेला आहे आणि तीर्थकर सुद्धा आहेत आणि खूप हुशार आहेत. आणि याच्यामुळं तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जाऊन जे बी काही समस्या तुमचे प्रश्न असतील, जे काही तुम्ही शंका असेल ते तुम्ही तिथे विचारली पाहिजे. कदाचित तुमच्या प्रश्नाचे उत्तर ते तुम्हाला मिळू शकतात. आणि अशाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व जे काही त्यांचे जे काही सैन्य होतं तर हे सैन्य राजाला सांगते. आता यानंतर पुरण कश्यपाची मिलिंद राजाची भेट. आता यामधला जे काही या सैन्यानं सांगितलं होतं, सर्वात पहिलं नाव सांगलं होतं पुरण कश्यप नावाचं. म्हणजे अलग अलग 6 लोकांचे नाव सांगले होते की त्यांच्यापुढे तुम्ही जायला पाहिजे आणि तुमच्या प्रश्नाचे जे काही आहे ते उत्तर तुम्ही ते विचारायला पाहिजेत. तेव्हा याच्यात पहिलं ज्याचं नाव सांगलं होतं पुरण कश्यप, तर या पुरण कश्यपाची आणि मिलिंद राजाची भेट हे आपण बघणार आहोत. त्यानंतर 500 यवनासह मिलिंद राजा सुंदर रथावर बसून पुरण कश्यपाकडे गेला आणि पुरण कश्यपाकडे त्यांच्या कुशलतेविषयी विचारपूस केली आणि याप्रमाणे अनौपचारिक चर्चा केल्यानंतर एके बाजूस बसला आणि पुरण कश्यपाला तो म्हणाला, बनते कश्यप, जगाचे पालन कोण करतो. आता त्या ठिकाणी हा जो काही राजा आहे, हा राजा जो पहिलं नाव सांगितलं होतं पुरण कश्यप, तर त्या पुरण कश्यपाकडे गेला. पुरण कश्यपाकडे गेल्याच्या नंतर त्या पुरण कश्यपला जे काही खुशालीचं आहे ते विचारलं, वार्तालाप केला आणि त्यानंतर त्या पुरण कश्यपला प्रश्न मिलिंद राजा विचारतो की बनते कश्यप, जगाचे पालन कोण करतो, म्हणजे या जगाला कोण पाळतो. तेव्हा ते भिक्खू किंवा बनते कश्यप हे उत्तर देतात की जगाचे पालन पृथ्वी करते. म्हणजे हे जे काही जग आहे या जगाचं पालन कोण करते, पृथ्वी करते. तेव्हा नंतर मिलिंद राजा विचारते की बनते कश्यप, जर पृथ्वी जगाचे पालन करते तर आवीची नरकात जाणारे जीव पृथ्वीचे अतिक्रमण करून का बरं जातात. राजा काय विचारतो त्या ठिकाणी, म्हणजे असे याच्यावरून आपल्याला उदाहरण घ्यावं लागतील की मिलिंद राजाचे प्रश्न कसे होते. मिलिंद राजा काय विचारते त्या ठिकाणी की म्हणजे भिक्खूनं सांगितलं होतं की या सर्व जगाचं कल्याण जे काय आहे पृथ्वी करते. मग राजा विचारते की हे पृथ्वी जर जगाचं कल्याण करत असेल तर जे काही नरकात जाणारे काही जीव असतील, आता नरकात जाणारे जीव बी जमिनीत गाडल्या जातात आणि स्वर्गात जाणारे माणसं बी जमिनीत गाडल्या जातात. मग त्या ठिकाणी राजा विचारते की जे काही नरकात जाणारे माणसं आहेत तर ते माणसं या पृथ्वीमध्ये अतिक्रमण करून का बरं जातात. म्हणजे हे जे पृथ्वी आहे हे पूर्ण जगाला जर सगळ्या जगाचं जर कल्याण करत असेल, सगळ्या जगाला जर पोषत असेल, तर जे काही नरकात ज्यानं पापकर्म केलेले आहेत असे नरकात जाणारे जे काही लोक आहेत, जीव आहेत, तर याने या पृथ्वीत जायला नाही पाहिजे, याने कुठेतरी दुसरीकडे जायला पाहिजे. फक्त पुण्यकर्म केले ते फक्त या पृथ्वीत जायला पाहिजेत. परंतु जे काही पाप करणारे आहेत किंवा नरकात जाणारे काही लोक आहेत ते सुद्धा पृथ्वीतच का जातात असा प्रश्न मिलिंद राजा विचारतो.
आणि राजाचा हा प्रश्न ऐकून हिरण्यकश्यपाची तर बोबडीच वळली आणि त्यांच्या तोंडून शब्दच बाहेर पडाना, खांदे फाडून तो चुपचाप हद्दबुद्ध होऊन बसला. आणि अशा प्रमाणे जे काही मिलिंदने दुसरा प्रश्न विचारला की नरकात जाणारे, आता भगवान बुद्धानं नरक आणि जे काही स्वर्ग असेल याच्या बाबत सांगितलंच नाही काही, त्याच्यामुळे या भिक्खूला त्याचं उत्तर नाही आलं. मग उत्तर नाही आलं तर त्यामुळं जो भिक्खू आहे हा भिक्खू त्या ठिकाणी शांत बसला आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही आला म्हणून तो हतबल झाला आणि हतबल होऊन तो त्या ठिकाणी शांत राहिला. त्यानंतर जे काही भगवान बुद्ध त्या ठिकाणी जे दुसरं नाव सांगितलं होतं मख्खली गोशालसी अशा या माणसाकडे गेला. यानंतर मिलिंद राजाने मख्खली गोशाला पृच्छा केली, बनते गोशाल, पाप आणि पुण्य ही कर्मे आहेत काय, तसेच चांगल्या व वाईट कर्माची फळे भोगावी लागतात काय. आता या मख्खली गोशालशी व्यक्तीकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा प्रश्न काय विचारते की या जगामध्ये पाप आणि पुण्य अशा प्रकारची काही कर्मे आहेत का, आणि जे काही चांगले असतील किंवा वाईट असतील अशा कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात का. तेव्हा तो मख्खली गोशालशी म्हणते की नाही महाराज, पापकारक व किंवा पुण्यकारक अशी काहीही कर्मे नाहीत, तसेच चांगल्या किंवा वाईट कर्माची फळे भोगावी लागत नाहीत महाराज. येथे जे क्षत्रिय आहेत ते परलोकातही क्षत्रियच आहेत. येथे जे ब्राह्मण, वैश्य, शूद्र व चांडाळ व पक्कुस आहेत ते परलोकात गेल्यावर अनुक्रमे ब्राह्मण, वैश्य, शूद्र, चांडाळ आणि पप्पुकास आहेत. वस्तुतः पाप आणि पुण्य कर्माने काय होणार, गोशाल उत्तरला. आता या ठिकाणी गोशालचे मिलिंद राजाचा प्रश्न होता, तर या मिलिंद राजाच्या प्रश्नाला उत्तर काय देते की जे काही पुण्यकर्म असतील किंवा जे काही पाप कर्म असतील तर यांचं काहीही आपल्याला पुढे चालून भोगावं लागत नाही, म्हणजे पुढच्या जन्मात काही भोगावं लागत नाही. आणि त्यांचं उदाहरण देण्यासाठी काय सांगते की एखादा ब्राह्मण माणूस असेल या जन्मामध्ये तर मेल्यानंतर तो त्या जन्मामध्ये सुद्धा ते ब्राह्मण म्हणून जाते. या जन्मात तो क्षत्रिय असेल तर त्या जन्मात गेल्याच्या नंतर सुद्धा तो क्षत्रियच असते, आणि या जन्मामध्ये तो वैश्य असेल तर त्या जन्मात गेल्याच्या नंतर सुद्धा तो वैश्यच असते. आणि जेव्हा या जन्मामध्ये तो व्यक्ती ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात त्या जन्मामध्ये गेल्याच्या नंतर असते, तर मग त्यामध्ये कसले पाप असेल, कसले कर्म आहे. जर एखादा ब्राह्मण आहे आणि त्यानं जर काही पाप कर्म केले असतील मग पुढच्या ह्याच्यात सुद्धा ते ब्राह्मण जन्मामध्ये योनीमध्ये नाही जायला पाहिजेत किंवा ब्राह्मणाच्या पोटी जन्म नाही घ्यायला पाहिजेत, परंतु तो तेथेच जाते. म्हणजे याचा अर्थ की जे काही पाप असेल किंवा पुण्य असेल अशा प्रकारचं काहीही नाही असं ते त्या ठिकाणी मख्खली गोशालशी म्हणते. मग त्यानंतर बनते गोशाल, येथे जर क्षत्रिय आहेत ते सर्व परलोकी गेल्यावरही क्षत्रियादी म्हणून राहत असतील आणि पाप पुण्याचा कोणताच परिणाम होणार नसेल तर या लोकी जे लुळे पांगळे आहेत ते परलोकी गेल्यावर सुद्धा लुळे पांगळेच राहतील. जे लंगडे आहेत ते लंगडेच व्हायचे आणि जे कानतुटे आणि नकटे आहेत ते सर्व कानतुटे व नकटेच व्हायचे. मग मिलिंद राजाने दुसरा प्रश्न काय विचारला की बनते गोशालनं सांगितलं की या जन्मात जे आहे तर ते पुढच्या जन्मात सुद्धा तेच म्हणून जाते. मग प्रश्न मिलिंद राजा विचारते की मग असं जर असेल तर एखादा माणूस लंगडा असेल तर तो त्या जन्मात गेल्यावर सुद्धा लंगडाच राहील. या जन्मामध्ये एखादा कान तुटा माणूस असेल ज्याला कान नसेल तर ते त्या जन्मात गेल्यास सुद्धा ते कान तुटलेलाच माणूस राहणार आहे. किंवा एखादा नकटा माणूस असेल या जन्मामध्ये तर ते त्या जन्मात गेल्यास सुद्धा नकटाच असायला पाहिजेत. परंतु राजाच्या या प्रश्नावर गोशाल अगदी चुपचाप झाला. आता हे पुढचा जे प्रश्न विचारला या पुढच्या प्रश्नाचं उत्तर या बनते गोशालकडे नव्हतं, म्हणून हा गोशाल जो काही आहे हा गोशाल बनते त्या ठिकाणी चूप राहिला, त्याला प्रश्नाचं उत्तर आलं नाही. हे पाहून राजाच्या मनात असा विचार आला की हे जंबूद्वीप तुच्छ आहे, येथील पंडित ज्ञानाच्या दृष्टीने अगदी करकरीत कोरे व नामधारी असून सुद्धा त्यांच्या खोटेपणामुळे व दिखाऊपणामुळे त्यांची व्यर्थ कीर्ती पसरलेली आहे. माझ्याशी चर्चा करून माझ्या शंकाचे निरसन करू शकेल असा लायक कोणीही श्रमण ब्राह्मण येथे नाही. मग मिलिंद राजाला काय वाटते की येथे जे काही सर्व स्वतःला हुशार समजणारे, स्वतःला सर्व शिक्षणामध्ये पारंगत समजणारे लोक हे स्वतःला खोटं समजतात, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासारखा हुशार इथं कोणीही नाही असं तो मिलिंद राजा त्या ठिकाणी म्हणते.
आणि त्यानंतर एके दिवशी असाच मिलिंद राजा आपल्या मंत्र्यांना उद्देशून म्हणाला, आजची रात्र फार रमणीय आहे, तेव्हा कोणत्या श्रमणा ब्राह्मणापाशी जाऊन मी वार्तालाप करू? कोण बरे माझ्याशी चर्चा करून माझ्या शंका दूर करू शकेल? असे धाष्टर्य असलेला कोणी आहे काय? आता बघा, या ठिकाणी जे काही मिलिंद राजा आहे, तर मिलिंद राजा रात्रीचं जेव्हा जेवण वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा झोपायचा टाइम असते, त्यावेळेस मिलिंद राजा म्हणते की आजची जो काही रात्र आहे, तर ही रात्र फार रमणीय आहे, त्यामुळे या ठिकाणी झोपून चालणार नाही. आणि त्याच्या ठिकाणी दुसरा राजा असता, तर राजा काय म्हणला असता, 2-4 दाशाला बोलवून फॅन घेऊन या, आम्हाला हवा मारा, आम्हाला झोपू घाला, असा म्हणला असता. परंतु हा मिलिंद राजा काय म्हणते की या एरियामध्ये असा कोणी आहे का की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल? आणि आता ही रात्र फार रमणीय आहे, फार मोठी आहे, आणि मला जागायचं आहे, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देणारा कोणी आहे का? आणि राजाचे असे आव्हानयुक्त कथन ऐकून सर्व मंत्री चूप होऊन त्यांच्या तोंडाकडे पाहत उभे राहिले. आणि अशाप्रमाणे आता एकतर राजाला झोप नाही, आणि राजाला झोप नाही म्हणजे की त्याच्या मंत्र्याला झोप नाही, म्हणून सर्व मंत्री की बाबा एवढ्या रात्री हा राजा जे आहे हे आपल्याला काय म्हणत आहे, म्हणून चकित होऊन त्यांच्या तोंडाकडे बघत उभे टाकले की आता नेमक्या याच्या मनामध्ये काय आहे, आम्हाला सुद्धा झोपू देते की नाही. तर अशाप्रमाणे यावेळी 12 वर्षापासून विद्वजनाने खाली असलेल्या सागल नगरात त्याला एकही श्रमण, ब्राह्मण किंवा गृहस्थ पंडित मिळाला नाही. येथा कदाचित एखाद्या ठिकाणी कोणी श्रमण, ब्राह्मण किंवा गृहस्थ पंडित राहतो आहे असे का राजाने ऐकवत आले की तात्काळ राजा तेथे जाऊन त्याला प्रश्न विचारित असे. म्हणजे अशाप्रमाणे कोण कितीही दूर मिलिंद राजा असं वाटलं किंवा मिलिंद राजाच्या कानावर आलं की कितीही दूर एखादा खूप हुशार माणूस आहे आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते, असं या राजाला कळालं की राजाच्या मनामध्ये चैन बैन होऊन उठत असं राजा की आता मी कव्हा त्या माणसाकडे जाऊ की कव्हा त्याला प्रश्न विचारू की कव्हा माझ्या प्रश्नाचे उत्तर मी मिळवू की. तर अशा प्रकारे फक्त प्रश्नाचे उत्तर मिळवण्यामध्येच बेचैन राजा होणारा राजा म्हणजे मिलिंद राजा. आणि तात्काळ राजा तिथे जाऊन त्याला प्रश्न विचारत असे. प्रश्न उत्तरात राजाचे समाधान न करता आल्या ते अगदी गोंधळलेल्या स्थितीत गाव सोडून कुठेतरी निघून जात असं. जो कोणी गाव सोडण्यात असमर्थ असं ते आपले पंडित ते न दाखविता आपल्या निवासस्थानी अगदी गुपचूप बसून राहत असत. साधारण सर्वच भिक्षू सागल नगराचा त्याग करून हिमालय पर्वतावर निघून गेले होते. त्यावेळी हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सुरक्षित अशा स्थानावर कोटीशर्क अरहंत वास करीत होते. आता अशाप्रमाणे तिथं जे काही भिक्खू राहत होते हे भिक्खू सुद्धा कंटाळले होते की मिलिंद राजा येथे आपल्याला प्रश्न विचारते आणि मग प्रश्नाचं आपल्याला जर उत्तर नाही आलं तर मग आपण भिक्खू मग आपलं काय राहिलं. तर या हिशोबानं हे सर्व भिक्खू त्या ठिकाणून निघून दुसऱ्या एरियामध्ये गेले होते. आणि ज्याप्रमाणे जगामध्ये कुठपर्यंतही समजा या राजाला कळालं की कोणीतरी एखादा हुशार माणूस आहे आणि तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते, तर याला चैन बेन सुटत असे की मी केव्हा जाऊन प्रश्नाचं उत्तर त्या एखाद्या व्यक्तीला मागू की. तर अशा प्रमाणे जे काही या राजाचे जे काही प्रश्न होते तर हे प्रश्न न खतम होणारे होते. आणि अशामुळं हे भिक्खू संघ जे आहे हे या त्या एरियामधून या हिमालयाच्या पर्वताच्या पायथ्याशी राहायला गेला होता. आणि त्या ठिकाणावर एक कोटीशेत अरहंत वास करत होते. त्या ठिकाणी म्हणजे हे जे सर्व भिक्खू त्या हिमालयाच्या पायथ्याशी गेले होते तर त्या ठिकाणी अगोदर जे कोटीशेत अरहंत नावाचे जे काही भिक्खू होते तर हे भिक्खू त्या ठिकाणी राहायचे. आता आयुष्यमान असं गुत्ताचे भिक्षू संघात पाचारण. आता याच्यानंतर यावेळी आयुष्यमान असगुताने कोणी एखादा कुलपुत्र ज्या श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीसाठी गृहत्याग करून श्रमंत्वाचा अंगीकार करतो त्या श्रेष्ठ निर्वाण पदाचा या जीवनात लाभ करून घेतला होता. त्यांच्यात अपूर्व अशी श्रवक शक्ती होती. त्या सर्व शक्तीच्या सामर्थ्यावर त्याने मिलिंद राजाचे उद्गार ऐकले आणि युगंधर पर्वताच्या पठारावर आपल्या भिक्खू संघाची सभा बोलावली आणि भिक्खू संघास उद्देशून त्याने पृच्छा केली की हे आऊस मिलिंद राजाची चर्चा करून त्यांच्या शंकाचे निराकरण करेल असा कोणी एखादा समर्थ भिक्षू आपणामध्ये आहे काय. आता या हिमालयाच्या पायथ्याशी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर अरहंत कोटेशन अरहंत त्या ठिकाणी जे वास करत होते तर याने काय केलं, सर्व भिक्खूला जवळ बोलवलं आणि एक मीटिंग घेतली
आणि मीटिंग घेतल्याच्या नंतर म्हणजे सभा घेतल्याच्या नंतर त्या सर्व भिक्खूला उद्देशून काय म्हणतात की हे जो काही मिलिंद नावाचा राजा आहे तर हा मिलिंद नावाच्या राजाचे प्रश्न कधी संपत नाहीत आणि आपल्यामध्ये असा प्रश्नाचं उत्तर देणारा कोणीही नाही। त्याच्यामुळं तुम्हाला तुमच्यामधून कोणाला एखाद्याला माहित आहे का की एखादा व्यक्ती असा असेल जो खूप हुशार असेल आणि या मिलिंद राजाचे प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकेल, असं तो सर्व भिक्खूंना विचारतो। असं विचारल्याच्या नंतर ते सर्व कोटशेत आरंत गप्प बसून राहिले। हाच प्रश्न त्यांना विचारल्यावर देखील एकानेही तोंड उघडले नाही। आता या मिलिंद राजाची जी ख्याती होती ते सर्वत्र पसरलेली होती, त्यामुळं या भिक्खूंना सर्व भिक्खूला विचारलं की असं कोणी आहे काय की जे मिलिंद राजाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल, पण यावर एकाही भिक्खूपाशी उत्तर नव्हतं। तर सर्व भिक्खू त्या ठिकाणी शांत राहिले। म्हणून या भिक्खूने दोनदा डबल विचारलं आणि टिबल सुद्धा विचारलं की असा कोणी आहे का, पण डबल टिबल विचारल्याच्या नंतर सुद्धा त्या भिक्खूने उत्तर नव्हतं किंवा म्हणजे तसा कोणी हुशार नव्हता, त्यामुळं सर्व काही शांत बसले। तेव्हा आयुष्यमान आसगुत्त येथे एकत्र जमलेल्या संघ सदस्यांना म्हणाले, हे आऊस तारवतीस भवनामध्ये वैजयवंत राजवाड्याच्या पूर्वेस केसुमती नावाचा प्रासाद वाडा आहे, तेथे महासेन नामक एक देवपुत्र राहतो। तो मिलिंद राजाशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे निराकरण करण्यास समर्थ आहे। आता त्या ठिकाणी जे काही हे प्रश्न विचारतो आयुष्यमान आसगुत्त नावाचा जे काही भिक्खू आहे, तर हा शेवटी काय म्हणते की जे म्हणजे त्या सर्व भिक्खूला हे करून म्हणतात की तारवतीस भवनामध्ये जे काय तारवतीस नावाचं भवन आहे तर त्या भवनामध्ये वैजयंत राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याच्या पूर्वेस केसुमती नावाचा एक प्रसाद वाडा आहे, म्हणजे छोटा वाडा आहे। कोणता? केतुमती नावाचा वाडा आहे आणि तेथे महासेन नामक एक देवपुत्र राहतो, म्हणजे देवाचा मुलगा, एक देवाचा मुलगा देवपुत्र त्या ठिकाणी राहतोय आणि तो मिलिंद राजाशी चर्चा करून त्यांच्या शंकाचे म्हणजे सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये समर्थ आहे असं मला वाटते। आता यानंतर जे काही महासेन देवपुत्रास मनुष्यलोकी येण्याची विनंती। आता हा जे काही देवपुत्र होता तर या देवपुत्राकडे हे भिक्खू तिकडे जातात आणि त्यांना या पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी विनंती करतात। यानंतर ते कोटिशय आरंत युगांधर पर्वतावर अंतधार होऊन तावसीत भवनात प्रकट झाले। तेथे एक राजा होता, त्यांचे नाव सक्क। त्याने दुरूनच अफाट भिक्षूला संघाला येताना पाहिले आणि संघाच्या स्वागतासाठी तो त्यांना सामोरे आला। आदराने आसगुत्ता पुढे मस्तक नमवून आतिथ्य सेवेसाठी तो एके बाजूस उभा राहिला आणि आसगुत्ताला म्हणाला। आता हा जो मानसपुत्र देवपुत्र आहे, या देवपुत्राला भेटण्यासाठी हे सर्वच्या सर्व भिक्खू निघले आणि हे सर्व भिक्खू निघले तर हे भिक्खू आता एकामागे एक असे रस्त्याने जात आहेत आणि जाता जाता जे त्या राजामध्ये दुसऱ्या राजामध्ये गेले, जे युगांधर पर्वतावर जे काही राजा होता तावसीन नावाचं जे त्या ठिकाणी सक्क नावाचं, तर या देशामध्ये गेल्याच्या नंतर त्यातला जो काही राजा होता तर त्या राजाला हे सर्व भिक्खू येताना दिसले। मग आता हे एवढ्या मोठ्या संख्येने भिक्खू आपल्या राजाकडे येत आहेत किंवा आपल्या एरियाकडे येत आहेत, म्हणून या राजानं काय केलं, हे त्या भिक्खूकडे गेले आणि भिक्खूच्या जवळ जाऊन भिक्खूला वंदन केलं आणि भिक्खूला वंदन करून भिक्खूच्या एका बाजूला उभे टाकले आणि त्या ठिकाणी आलेले जे काही आसगुत्त होते भिक्खू, तर त्या भिक्खूला हे राजा काय म्हणते की भंते आसगुत्त, महान सत्पुरुषाच्या संघाचे कोणत्या कारणास्तव आगमन झालेले आहे। आता हा जो आसगुत्त नावाचा जे काही भिक्खू होता, हा भिक्खू सुद्धा खूप सत्पुरुष होता आणि खूप जे काही म्हणजे सर्व काही ज्ञात केलेला माणूस भंते होता। त्यामुळं हे राजाच्या भंतेला विचारते की महान सत्पुरुषाच्या संघाचे कोणत्या कारणास्तव, म्हणजे एवढा मोठा जे काही संघ आहे तर या संघाचं आमच्या या एरियामध्ये कोणत्या कारणामुळे आगमन झालेलं आहे किंवा कोणत्या कारणामुळे तुम्ही इथं आलेले आहात, आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज पडली, मी सदैव संघाच्या सेवेकरिता तयार आहे, बनते सांगा मी आपल्यासाठी काय करू। आता भगवान बुद्धाची जे काही महती होती ही महती दूरपर्यंत पसरलेली होती, त्यामुळे भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा धम्म
सर्वाला पारंगत होत होता आणि सर्व त्यांना आवडून घेत होते, ग्रहण करून घेत होते. आणि म्हणून भगवान बुद्धाचा जे काही संघ आहे तर या संघाचं सर्व लोक जे काही आहे मान देत त्या संघाला मान देत गेले, त्यांना वंदन करत गेले आणि त्यांची सेवा करत गेले. आणि अशामध्ये हा राजा या भिक्खू संघाला म्हणतो किंवा असगुत्ताला म्हणते की अशी काय गरज पडलेली आहे की तुम्ही आमच्या राज्यामध्ये आलेले आहे, तर तुम्हाला काही जर अडचण असेल किंवा काही पाहिजे असेल तर मला सांगा, मी सदैव तुमच्यासाठी तयार आहे, तुम्हाला दान करण्यासाठी, असा हा राजा विचारतो. यावर संघनायक असगुत्त म्हणाले, हे महाशय, जंबूद्वीपातील सागल नावाच्या नगरात मिलिंद नावाचा राजा आहे. वादविवाद करण्यात त्यांची बराबरी करणारा दुसरा कोणी नाही. तेव्हा त्यांच्यावर मात करणारे तर दूरच राहिले. एवढा तो जबरदस्त आहे, तो समस्त संघ संस्थापकामध्ये श्रेष्ठ समजला जातो. निरनिराळ्या संघाकडे जाऊन त्यांना कोंड्यात टाकणारे बिकट प्रश्न विचारून हैराण करण्याची त्यांची सवय आहे. मग तेव्हा त्या राजाला हा असगुत्त काय सांगते की या राजामध्ये एक मिलिंद नावाचा राजा आहे आणि तो मिलिंद नावाचा राजा प्रत्येक हुशार असलेल्या माणसाला किंवा भिक्खूला अलग अलग प्रकारचे प्रश्न विचारते आणि प्रश्न विचारू हैराण करून सोडते. आणि त्यानंतर हा राजा सक्क म्हणाला की भंते असगुत, देवपद सोडून मनुष्य लोकी जन्म घेणारा तो हाच मिलिंद राजा होय. आणि जो काही हा सक्क नावाचा जो काही राजा होता, या राजाला ज्ञात होतं की काही काळापूर्वी म्हणजे 500 वर्षापूर्वी जे काही 2 व्यक्ती होते आणि त्या व्यक्तीचा पुनर्जन्म होणार होता हे भगवान बुद्धांना सांगलं होतं. तर भगवान बुद्धांना हे आपल्या भिक्खू गणामध्ये सांगितलेलं होतं. तर त्या भिक्खू गणामध्ये असलेले हे ऐकलेलं हे जे काही सक्क राजा होता, तर या सक्क राजाने हे ओळखलं की हा तो मिलिंद राजा आहे जो आता पुनर्जन्म त्याने घेतलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणते असगुत्त, येथे शेजारीच केतुमती प्रसादात महासेन नामक देवपुत्र वास्तव्य करीत आहे आणि तोच मिलिंद राजाची चर्चा करून शंका निवारण करू शकेल असा तो समर्थ आहे. त्या महासेन देवपुत्राने मनुष्य लेखी जन्म घ्यावा म्हणून आपण त्याला प्रार्थना करूया. मग ते राजा सुद्धा म्हणते की त्या राजाचे प्रश्न उत्तर देणारा हा एकच व्यक्ती आहे, जे आमच्या इथं एक देवपुत्र आहे. त्या देवपुत्राला आपण सर्वजण मिळून विनंती करूया की या पृथ्वीवर तुम्ही जन्म घ्या. यानंतर देवाचा राजा सक्क भिक्खू संघाला सामोरे जाऊन केतुमती प्रसादात दाखल झाला आणि महासेनाला आलिंगन देऊन तो म्हणाला, हे मारेस मनुष्य लोकात आपण जन्म घ्यावा असे भिक्खू संघ आपणास प्रार्थना करीत आहे. आता त्यानंतर हे राजा आणि भिक्खू हे सर्व त्या देवपुत्राकडे गेले आणि देवपुत्राला गेल्यानंतर या राजाने काय केलं, त्या देवपुत्राला मिठी मारली आणि मिठी मारून त्या ठिकाणी त्या देवपुत्राला सांगितलं की देवपुत्रा, तू या पृथ्वीवर जन्म घे, असं या सगळ्या भिक्खू संघाचं म्हणजे भिक्खू संघाची सगळी विनंती आहे तुला किंवा प्रार्थना आहे असं तो त्या ठिकाणी म्हणते. तेव्हा नाही म्हणते, मनुष्य लोकांशी मला काही कर्तव्य नाही. कामकाजाच्या व्यर्थ रगाड्यात भरडल्या जाणाऱ्या जीवनात क्षणाची देखील उसंत मिळत नाही. असे त्राही करून सोडणारे मानवी जीवन. तेव्हा म्हणते, मी येथे देवलोकातच क्रमशः वरच्या पायऱ्या गाठून जन्मग्रहण करीत असता मुक्तीचे शिखर गाठील. याप्रमाणे सकाने 3 मनुष्य लोकी जन्म घेण्याची विनंती केली. म्हणून 3ही वेळा महाशनाने वरील प्रमाणेच उत्तर दिले. आणि या भिक्खूने त्यांना प्रार्थना केली की तुम्ही पृथ्वीवर जन्म घ्यावा. परंतु हा जो देवपुत्र आहे, हा देवपुत्र काय म्हणते की नाही, हे जे पृथ्वीवरचा जन्म आहे, हा पृथ्वीवरचा जन्म काहीही कामाचा नाही, नुसती दान उडते या पृथ्वीवरच्या जन्मामध्ये. त्यामुळं मी पृथ्वीवर जन्म घेणार नाही, तर या देवलोकामधूनच आणखी वरच्या लोकांमध्ये जन्म घेईल आणि असं करत 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 एक दिवस मी मोक्ष प्राप्त करेल असं तो म्हणतो. यावर आयुष्यमान असगुत्त म्हणाले, हे मारीस, समस्त देवलोकासहित साऱ्या जगात राजा मिलिंदाच्या तर्काचे सडेतोड उत्तर देऊ शकेल असा आपल्याशिवाय दुसरा कोणीही दृष्टीस पडत नाही. तेव्हा आपणच मनुष्य लोकी जन्म घेऊन दशबल बुद्धाच्या पवित्र शासनाचे रक्षण करावे असे भिक्खू संघ आपणास विनंती करतो. त्यानंतर मात्र जे काही भिक्खू संघ आहे ते भिक्खू संघ त्या देवपुत्राला विनंती करते की जे काही भगवान बुद्धाचा संघ आहे, हा संघ त्या मिलिंद राजाच्या प्रश्नामुळं पूर्ण परेशान होऊन गेलेला आहे आणि त्यामुळं
तुम्ही या पृथ्वी लोकांमध्ये जन्म घ्यावा आणि मिलिंद राजाच्या सर्व प्रश्नाची तुम्ही उत्तरे द्यावी। आणि तुम्ही जर प्रश्नाचे उत्तर दिले तर जे काही भगवान बुद्धाचं पवित्र शासन आहे तर त्या शासनाचं रक्षण होईल। अशा प्रकारे जर तुम्ही रक्षण केलं पाहिजे आणि भगवान बुद्धाच्या या पवित्र शासनाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला पाहिजे असे ते देवपुत्राला म्हणतात। राजा मिलिंदच्या तर्काला भेदून बुद्ध शासनाचे आपण रक्षण करू शकाल हे ऐकून महाशनाला अतिशय आनंद झाला आणि असेच आहे तर ठीक आहे मनुष्यलोकी जन्म ग्रहण करेल असे त्याने अभिवादन दिले। आणि त्यानंतर या देवपुत्राला वाटले की खरंच माझी एवढी गरज याच्यावर आहे का, पृथ्वीवर आहे का, किंवा एवढा भगवान बुद्धाच्या संघाला परेशान करण्यासारखा मिलिंद राजा आहे का, तर मी नक्कीच मग जन्म घ्यायला पाहिजे आणि जन्म घेऊन जे काही मिलिंद राजाचे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नाचे उत्तर मी द्यायलाच पाहिजे असं ते त्या ठिकाणी वचन देतो आणि पुन्हा जन्म घेण्याचं त्या ठिकाणी सांगतो। तेव्हा देवलोकातील हे काम आटपून ताव शीस प्रसाद सोडून भिक्खू हिमालयाच्या पर्वताच्या रक्षित तळ या प्रदेशात परत आले। आणि त्यानंतर या देवपुत्रानं असं वचन दिल्याच्या नंतर हे सर्व भिक्खू आपापल्या ठिकाणी वापस त्या ठिकाणी गेले। आणि अशा तऱ्हेनं आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत।